बऱ्याच दिवसापासून होत असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम लागलेला आहे. बारामती मतदारसंघातून कोण लढणार यावर बरेचसे प्रश्न निर्माण झाले होते, तर त्यावर अखेर पूर्णविराम लागलेला आहे. बारामतीमधून महाविकास आघाडीमधून युगेंद्र पवार व तसंच महायुतीमधून अजित पवार लढणार आहे. म्हणजे अर्थातच काका पुतण्या अशी महत्त्वाची लढत होणार आहे. बारामती लोकसभा निवडणूक तुम्हाला आठवतच असेल, सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार अशी महत्त्वाची लढत झालेली होती. आता त्याच प्रमाणात आपण म्हणू शकतो की ही जी विधानसभा निवडणूक आहे तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी महत्त्वाची लढत होणार आहे. कालच महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाने आपले उमेदवार जाहीर केलेले होते, तर त्यामध्येच युगेंद्र पवार यांचं नाव आलेलं होतं. त्यामुळे ही जी लढत आहे ही आता जवळपास यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. तर बऱ्याच दिवसापासून दादांविषयी चर्चा रंगलेली होती आधीच की दादा लढणार कुठून. बरीचशी चर्चा अशी होती, बरीचशी बातमी अशी आली होती की शिरूरमधून लढणार, तर कधी जामखेडमधून लढणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. तर त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. दादा हे बारामतीमधून आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे व तसेच बारामतीमधून महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामधून युगेंद्र पवार हे लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कुणाचा, घड्याळ कुणाचं यावर अजून निकाल लागलेला नाहीये. हे जे पूर्ण प्रकरण हे सुप्रीम कोर्टामध्ये आहे, परंतु मागच्या महिन्यामध्ये शरद पवार गटाने एक अर्ज केलेला होता, त्याविषयी कालच निकाल लागलेला आहे. त्या अर्जामध्ये असं होतं की घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला वापरू देऊ नये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये. त्याचं कारण होतं की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. तर या प्रकारचा तो अर्ज होता, पण त्यावर निकाल लागलेला आहे तो अजित पवार गटाकडून लागलेला आहे. तर अर्थातच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गट हे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षावर व घड्याळ या चिन्हावर लढणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अशी बातमी आपण अजित पवार गटाला म्हणू शकतो. आता यात म्हणजे जो अर्ज केला होता यात एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा सांगण्यात आली आहे सुप्रीम कोर्टातून की जेव्हा हे चिन्ह वापरण्यात येईल, कुठेही कोणत्याही ठिकाणी हे चिन्ह वापरण्यात येत असेल तर तिथे मजकूर लिहिणे आवश्यक आहे. तो मजकूर म्हणजे हे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि सुप्रीम कोर्टात मुख्य निर्णय येईपर्यंतच हे चिन्ह माझ्याकडे आहे. तर या प्रकारचा मजकूर लिहिणे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. म्हणजे अजित पवार गट जिथे जिथे हे चिन्ह वापरेल तिथे तिथे हे मजकूर असणे आवश्यक आहे. आता दोन्ही गटांनी म्हणजे अजित पवार गट व शरद पवार गट जर आपण बघितलं तर दोन्ही गटांनी उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. अजित पवार गटाची जर आपण सांगत झालं तर 38 उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे, 38 उमेदवारांची. व तसेच शरद पवार गटाची जर यादी बघायची झाली तर जवळपास 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यांनी. ती कालच जाहीर झाली आहे. त्यामध्येच युगेंद्र पवार यांचं नाव घोषित करण्यात आलं होतं बारामती मतदारसंघातून. आता जर आपण पाहिलं तर दुसरी यादी सुद्धा अजित पवार गटाची जाहीर झालेलीच आहे. त्यामुळे आता जागा वाटप जवळपास निश्चित झालेलं आहे दोघांचं सुद्धा. त्यामुळे ही लढत किंवा ही आगामी विधानसभा निवडणूक दोन्ही गटासाठी अत्यंत महत्त्वाची. लोकसभा निवडणुकीमध्ये सहानुभूती जी आहे ती नक्कीच शरद पवार यांच्या बाजूने जास्त प्रमाणात होती. आता विधानसभा निवडणुकीमध्ये तेच पॅटर्न परत चालतं का ते बघणं गरजेचं राहणार आहे. नक्कीच भरपूर चित्र बदललेलं आहे. जसं की महायुतीने ज्या वेगवेगळ्या योजना काढल्या होत्या, शेतकऱ्यांसाठी योजना किंवा लाडकी बहीण योजना तर अत्यंत जास्त प्रमाणात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे भरपूर गोष्टी चित्र बदललेलं दिसतंय सध्या, पण काही सांगता येणार नाही. त्यामुळे बारामतीमधून कोण निवडून येणार ते पाहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीची जनता कोणाच्या बाजूने उभी राहील? जास्त दूर नाहीये, 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे व तसेच 23 नोव्हेंबरला निकाल सुद्धा लागणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 20 किंवा 25 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे ही लढत बघण्यास अत्यंत आवश्यक ठरणार आहे आणि यामध्ये बारामती कोणाला समर्थन करते हे पाहणं सुद्धा तेवढंच आवश्यक ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार? बारामतीमधून कोण बाजी मारणार, अजित पवार की युगेंद्र पवार? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि हो नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.